नाही बुरलो देवराया
सुखाळू आवगी गेली तळमळ आवगी गेली तळमळ नाही उरलो देवराया नाही उरलो देवराया नाही उरलो देवराया नाही उरलो देवराया सर्वांनी माली ही माया सर्वांनी माली ही माया सर्व निमाली ही माया सर्व निमाली ही माया सर्व निमाली ही माया सर्व निमाली ही माया लक्ष्मण तो ठोकला लक्ष्मण तो कोठला लक्ष्मण तो कोठला लक्ष्मण तो कोठला शिव होवोनिया ठेला शिव होवोनिया ठेला निया ठेला शिव हो निया ठेला शिव हो निया ठेला शिव हो नाही उरलो देवराया आहे उरलो देवराया नाही उरलो देवराया आहे उरलो देवराया सर्वांनी माली माया सर्वांनी माली ही माया निमाले माया सर्व निमाले माया सर्व निमाले माया सर्व निमाले माया शंकर उमाई 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 विना घ्या विना शंकर उमाई जय जय शंकर उमाई शंकर उमाई जय शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई जय शंकर उमाई टाळ करी शंकर उमाई जय जय शंकर जय उमाई शंकर उमाई जय शंकर उमाई शंकर उमाई शंकर शंकर उमाई उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर शंकर उमाई 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 शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई जय शंकर उमाई जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई काया वाचा आणि मन काया वाचा आणि मन काया वाचा आणि मन काया वाचा आणि मन
सर्व बोला संत शिरोमणी
बसवलिंगाय नमः जय जयाजी सदा शिवा परब्रह्मा त्वयानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जे अनुग्रहे स्फूर्ती उन्मेष देऊनी स्वयंवाचेची वाचा होऊनी प्रेम रसाक्षर घोळणी वाचने वद विस्वामिया श्री सद्गुरु कृपे पूर्ण आधी नमो शिवगण जे का अमर सर्वांग प्रयास प्रेमे शरणमी बसवं प्रणवाकारं बसवं शरणागत रक्षक वर्णोलम बसवं जन्म कुठारं श्री गुरु बसवं नमामि श्री गुरु बसवं नमामि चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमात्तं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः काया वाचा आणि मन काया वाचा आणि मन झाले प्रभु पायलीन नाही उरलो देवराया सर्व निमाली माया केला सुखाचा सुकाळ अवघी गेली तळमळ नाही उरलो देवराया सर्व निमाली माया लक्ष्मण तो कुठला लक्ष्मण तो कोठला शिव हो याठला नाही उरलो देवराया सर्व निमाली माया शिवहार शिवहार या शाश्वत संसार वैभवाचा स्वामी भारतीय संस्कृतीचा मूल पुरुष आदि भगवान कल्याणेश्वर भगवंताच्या दिव्य चरणावरती अनंत कोटी प्रणिपात ग्रामाचा रामदेव मंत्र यांना प्रणिपात करून 12व्या शतकातील महान क्रांतिकारी संत युग पुरुष धर्मगुरु विश्वगुरु मुक्तीचा दाता ज्यांनी या समस्त मानव जातीला भारतीय व्यवस्थेला खरा देव करून खरा धर्म करून दिला इथली व्यवस्था माणसं ही समाज व्यवस्था आपापल्यामध्ये वाटून गेली हा माझा धर्म हा तुझा धर्म हा माझा देव हा तुझा देव उच्च निश्चिता वर्ण व्यवस्था माणसं माणसापाशी बसायचे माणसाला माणूस बोलायचा नाही एकमेकांमध्ये द्वैत एकमेकांमध्ये उच्च निश्चिता धर्माची देवाची भक्तीची संप्रदायाची दरी मोठी दरी सगळ्यांना देवाचा अधिकार आहे
स्त्रिया तर धर्मापासून देवापासून कोसोदू. थोडं बोलू नका, शांत बोल. एवढी विषम परिस्थिती, एवढी विषम परिस्थिती. स्त्रियांना तर देवाचा अधिकार नाही, शिवपाठ नाही, धर्म नाही, दीक्षा नाही. स्त्रिया काय फक्त भोग, अपवित्र, विटाळ आहे. आणि अशा विषमतेच्या काळामध्ये, माणसाचा वीट असणाऱ्या काळामध्ये एक युग पुरुष जन्माला आले आणि त्यांनी सांगितलं, बाबा रे थोडा हात बंद करा. तुम्ही कोणता देव सांगताय, कोणता धर्म सांगताय? माणसापासून माणसाला दूर नेत असलेला या जगाच्या पाठीवर धर्म असूच शकत. धर्म कोणता आहे? जो माणसाला भेटवतो त्या धर्माला धर्म. आणि सांगितलं, हा कुणाचा ऐसे न मनवावे. काय म्हणा, हा मुजा ऐसे मनवावे. इथं आलं, याच जन्मामध्ये या हाताला चालू शकता, कार्य करू शकता, याच हाताला मदत करू शकता. यानंतर नाही, मग काय करा? या जन्माला आला तर आपलं म्हणायला हृदयाला आवश्यक, माणसं जमा करायची. आणि बसवनाने समता दिली, माणसाला माणूस भेटतो. लोक मला म्हणतात, कोण होते बसवना? कोण होते? गुरु होते का? होते. धर्म संस्थापक होते. कोण होते? जंगम होते. अजून कोण होते? समाज सुधारक, क्रांतिकारी, विश्वगुरु कोण होते? सर्वच होते. एका शब्दात सांगता, बसवना कोण होते? माणसाला माणूस जोडणारा संत म्हणजे महात्मा बसवण्णा. माणसाला जमवलं आणि कसे माणसं मिळवले कळालं. जरा असं किती वेळ लागलं तरी माणसं एका ठिकाणी नाही. काय करावं? पहिलं काम केलं. पहिलं काम समाजातली दुरी दूर करण्यासाठी, तरी माणसाला देवपण प्राप्त करण्यासाठी काय केलं? बसवण्णांनी देव दिला नाही, धर्म दिला नाही, पूजा दिली नाही. हा बोलू नका, थोडंसं सांगा. शिवहार 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 तुम्हाला अधिकार सुद्धा नव्हता, शिवपाठाचा नव्हता, चार माणसात येण्याचा नव्हता, देवाचं मुखाला स्मरण करायचं नव्हतं. फार तुम्ही टाकून दिलेली वस्तू एवढ्या धर्माने या व्यवस्थेने तुम्हाला दिलं होतं. एवढा विटाळ म्हणला, तितके विटाळ बसवना म्हणले, असू शकत नाही म्हणले. असं असतं, माझ्या आईचा विटाळ आहे, माझ्या आईचा विटाळ. आणि जर माझ्या आईचा विटाळ असेल तर मी कुठून पवित्र होणार आहे? माझा विटाळच की म्हणजे. ज्या आईच्या गर्भातून मी जन्माला आलो, मी कसा पवित्र झालो? आणि मी आईच्या पोटातून धर्मग्रंथ लिहिले, शास्त्र लिहिले. आईचा विटाळ, आईचा विटाळ नाही म्हणले. आणि जगाच्या पाठीवर लक्ष देऊ नाही. काय जगाच्या पाठीवर स्त्रिया मुक्त व्हाव्या, तुम्हाला या अधिकार मिळावा, देवाचा, धर्माचा, या समाजात जगण्याचा, अधिकाराने जगण्याचा. यासाठी मायबापांनो, या जगात, या विश्वात, या इतिहासात पहिल्यांदा माय बाप घर धर्म सोडून स्त्रिया मुक्त व्हाव्यात म्हणून घर सोडणारा पहिला क्रांतिकारक बसवण्णा आहे. बसवण्णा 8व्या वर्षी तुमच्यासाठी. ज्या धर्मामध्ये माझ्या आईला अधिकार नाही, माझ्या ताईला अधिकार नाही, माझ्या पत्नीला अधिकार नाही, नकोच म्हणले, नकोय. आणि मुंजचा विधीच्या वेळेस घर सोडलं, पण मुंज केलं नाही. अगोदर नागंबाला ते बसवलं, ते बसवलं. बापांनो, काय या विश्वाच्या, काय धर्मपित्याचं वर्णन करावं, गुणगान करावं. त्या धर्मपित्याच्या चरणावरती कोटी प्रणिपात करून 16व्या शतकातील संत श्रेष्ठ शिवयोगी कपिलधारा सुख निवासी संजीवन समाधी राजे, ज्यांच्या जन्मोत्सवानिमित्त चालू असलेला आपला अखंड शिवनाम सप्ताह, शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्याही दिव्य चरणावरती कोटी कोटी प्रणिपात करून कलियुगातील प्रतिमन्मथ स्वामी पदवाक्य पारमानभार वसुंधरा रत्न शतायु शिक्षण ब्रह्म सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली महास्वामीजी यांच्याही समाधीच्या चरणावरती अनंत कोटी प्रणिपात करून
या सेवेसाठी उपस्थित परमादरणीय परम वंदनीय ज्येष्ठ कीर्तनकार प्रवचनकार कथाकार आम्हा सर्व नवतरुण युवकांची प्रेरणा आम्हाला शिकवलं उभं केलं तुम्ही जर उभा राहिला तर धर्म टिकल म्हणून माझ्यासारख्या अनेक तरुणांची हाताला धरून पोटाला धरून गादीवर उभं केलं आणि सांप्रदायिक केरवली ही माझी गुरुमाऊली माझी संत माऊली परमादरणीय आमचे बालाजी महाराज त्यांना अनंत कोटी प्रणिपात माझा गुरुबंधू माझा भाऊ असल्याने माझा मार्गदर्शक मोठं प्रेमाचं हृदयाचं स्थान आहे आमच्या आदरणीय नामदेवांना डोणगावे त्यांच्याही दिव्य चरणावरती कोटी प्रणिपात करतो त्याचबरोबर परम वंदनीय गुरुमाऊली आमची या ठिकाणी वंदनीय महेश्वर मूर्ती आमचे नागनाथ महाराज शिवराज स्वामी मुगावकर आपले पुजारी त्यांनाही वंदनीय प्रणिपात करतो पेटी मास्तर आमचे वंदनीय शिवसाम महाराज त्यांनाही कोटी प्रणिपात करतो परमादरणीय मृदंगाचार्य आमचे कपिल महाराज त्यांनाही कोटी प्रणिपात करतो या ठिकाणी उपस्थित महिला भक्ती मंडळ पुरुष भक्ती मंडळ आमचे त्याचबरोबर आमची सुदर्शन भाऊची सुंदर सिस्टीम आहे सुंदर सिस्टीमला सुद्धा कोटी प्रणिपात करतो तुम्हाला वंदन करतो त्याचबरोबर या ठिकाणी सेवा करत असताना सेवेच्या निमित्ताने योग येणारे आमचे शिवराजांना त्याचबरोबर त्यांनी बोलवलं सप्ताह कमिटी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ज्यांनी आमचा आदिरात तिथे केला ज्यांनी मोठ्या प्रेमानं स्नेह भोजन आम्हाला दिलं आमची व्यवस्था केली संतोषांना कल्याण त्यांचा परिवार अनंत कोटी प्रणिपात करतो त्याचबरोबर सप्ताह कमिटी मंडळ अध्यक्ष माझे सर्व नवतरुण युवक कीर्तनकार असतील गावातील सर्व प्रवचनकार असतील तुम्ही सर्व साधू संत मोठी माणसं महिला पुरुष तुम्हा सर्वांना अनंत कोटी प्रणिपात करून शरणो शरणार्थी करून सेवेला सुरुवात शिवहार संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांचा 4 चरणाचा अभंग स्थिती पर देह पर अभंग लक्ष्मण महाराज या अभंगामध्ये देवाकडे जाण्याचा मार्ग सांगतात देवाकडे जाण्याचा मार्ग पुढे तुलना आता या अभंगामध्ये आपल्या जीवनामध्ये संत देवाकडे कोणत्या मार्गाने गेले देव मिळवण्यासाठी त्यांनी काय साधन वापरले आणि आपण देव मिळण्यासाठी देवाकडे जाताना कुठल्या साधनाचा आधार घेऊन जातो आणि शेवटी आपल्याला देव मिळतो का आणि संतांना देव मिळाला का आणि त्यांनी कसा मिळवला हा चिंतनीय विषय सांगणारा अभंग शिवहार 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 तीर्थक्षेत्र असणार हे शिरडगड वाणीशी आणि या ठिकाणची माझी दुसरी म्हणजे कीर्तनाची पहिली सेवा आहे पण कदाचित तुम्हाला आठवत असेल नसेल 2007-8 ला मी इथे राहिलेलो आहे मृदंगाचं वाद्य काम करण्यासाठी सप्ताह वाजवायला होतो 8 दिवस आणि त्या दिवशी त्यावेळेस आमचे शिवभक्त परायण रामचंद्र अण्णा नरवाडे हे बालाजी वारकड उस्माननगर हे त्यांच्या समवेत आम्ही होतो परमादरणीय आमचे शिवभक्त परायण दयानंदांना कल्याण हे सुद्धा त्यावेळेस या ठिकाणी आले शिवहार शिवहार गेल्या अनेक वर्षापासूनची ही सप्ताहाची परंपरा तुम्ही धर्माचं जतन करता धर्माचं पालन करता संवर्धन करता आणि कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधन सर्व गोष्टी आपण या कलियुगामध्ये संसारात जमवल्या काही काही नाही काही भगवंताने एवढं भरभराट दिला आपल्याला संसारात जाऊन बघावं नाही असं आपल्याला काही पाहिजे गरज आहे अशी कुठलीच वस्तू नाही आता घरामध्ये कूलर आहे फॅन आहे रेफ्रिजरेटर आहे वॉशिंग मशीन आहे टीव्ही आहे एवढी बारकाईने आम्ही साधनं जमवली एवढी बारकाईने साधनं जे साधनं आमच्या शरीराला सुख देतील भौतिक जीवनातली कुठलीच गोष्ट आम्ही कमी केली नाही आमच्या बायका लग्नामध्ये रुखवत देतात रुखवत बरोबर आहे ना आणि त्या रुखवतावर लेकीला माझ्या मुलाला कुठल्याच गोष्टीची कमी राहू नये याचे बारीक चिंतन करते ती माऊली बारीक विचार करते आणि त्या रुखवतावर बघा तुम्ही महाराज आपण बघत पण रुखवत बघायला एक स्पेशल म्हातारी ठेवली असते कोणाला जवळ म्हातारी कोणाला थांबू देणार म्हातारी रुखवता जवळच थांबतो मी विषय काय म्हणतो लक्षात घ्या आणि त्या रुखवतावर तुम्ही लहान वस्तू मोठ्या वस्तू प्रत्येक गोष्ट विचार करून त्याच्यावर रुखवतावर ठेवता
भांडी ठेवता ते कूलर फॅन रेफ्रिजरेटर सगळं सगळं वॉशिंग मशीन सगळं त्या रुखवताला मांडतात त्या पलंगावर त्याच्यावर लहान लहान वस्तू ठेवतात बैलगाडी करतात बायका बैलगाडी लाकडाची बैलगाडी त्याच्यामध्ये पोते सापाची पोते डाळीची पोते गव्हाची पोते संसाराचा अट्टहास सांगतात मला संसाराचा किती लहान लहान वस्तू त्यावर ठेवतात तुम्ही बघा एवढं त्याला बैलगाडी त्याच्यावर पोते घरात ज्या ज्या वस्तू आपला संसार सुखात लागतात ना त्या त्या वस्तू तुम्ही त्याच्यावर ठेवता त्या रुखवतावर ठेवता सांगायचा मुद्दा काय संसारातल्या भौतिक जीवनातल्या संसार करायला लावणाऱ्या संसार शिकवणाऱ्या संसार करणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुम्ही रुखवतावर ठेवता माऊल्यानो अशी एखादी तरी माऊली आहे का माझ्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून रुखवतावर परमरस ठेवलो का परमरस रुखवतावर तरी बघितलो का नाही ठेवला रुखवतावर शिवपाठ ठेवला नाही हा साधनानं नाही होणार आहे माझा संसार लेकीचा सोन्याचा माझ्या लेकीचा संसार सुखाचा संपन्न भगवंताचा शिव पार्वतीचा कधी होणार आहे हे शिव कथेचं वर्णन ऐकत आहे शिव कथेचं वर्णन सामान्य नाही हे भगवंताची पूजा भगवंत शिव पार्वती या जगात असा देवाचं उदाहरण आहे जगात देव असा आहे जगात काय देव आहे काय विश्व आहे आम्ही अजून करूनच घेतलं अजून आम्ही जाणूनच घेतलं आम्ही करतोय आम्ही काय करतोय आम्ही डोळे आंधळे ठेवून देवाची भक्ती करतोय परिणाम काय झाला आम्ही परमार्थ करतोय देवदेव करतोय हे महत्त्वाचं आहे देव मिळाला का आमच्या जीवनात हे महत्त्वाचं आहे शिवहार जीवन किती जगलो याला महत्त्व नाही किती जीवन जगलो लोक म्हणतात महाराज आम्ही गावाला कीर्तनाला गेलो प्रवचनाला गेलो महाराज माझं आयुष्य किती आहे 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष अजून गोळी नाही म्हणतात गोळी एवढं मोठे पुराण सांगतात निरोगी आहे महाराज म्हणतात गोळी घेतो नाही काहीच ऐकत नाही मोठे पुराण सांगतात शरीर मग काय बाबा अजून काय काय महाराज लग्न झाल्यापासून 5 एकर जमीन घेतली 2 कोणाला नोकरी लावलं 2 कोणीचं लग्न लावलं प्लॉट घेतले शेती घेतली घर बांधून टाकलं एवढं संपन्न आहे अजून 80 वर्षाचं कोणी नाही मोठे प्रण काय सांगतात हे वैभव सांगतात लोक आम्हाला हे वैभव काय पण अजून एकही भादर आला नाही महाराज मी माझ्या गावात सप्ताह सुरू करणारा पहिला माणूस आहे कोणी म्हणलं नाही महाराज आम्ही राष्ट्रसंत गावात आले गुरुमाऊली गावात आले माझ्या लेकराला कीर्तनकार केलो प्रवचनकार केलो मला अजून माऊली भेटली नाही पहिल्यांदा इथल्या लेकरांना ज्यांनी पंढरपूरला आळंदीला ठेवले ते संतोषानं असतील आणि त्यांचे सहकारी त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा काय आम्ही रोज ओरडतोय रोज सांगतोय बापांनो हे आमच्या म्हाताऱ्या माणसाने कुठपर्यंत करायचं सांगतो 31 वर्षाचा आहे बाबा तुमच्या इथं सांगतो 31 वर्ष नॉट जोक 31 वर्ष तुम्ही सप्ताह केला प्रत्येक वर्षाला 1.5 लाख 2 लाख रुपये संपन्न तुमच्याकडे काही कमी नाही मला तेव्हा माहिती आहे अजून नाही एवढाला तुम्हाला खर्च किती नाही म्हणून 2 लाख रुपये 30-31 सप्त्याचे 30 60 70-80 लाख रुपये आपल्या सप्त्यात घातले माय बापांना निष्पन्न काय परिवर्तन केलं परिवर्तन महत्वाचं आहे आम्ही करतोय हे महत्वाचं नाही कसं करतोय किती करतोय महत्वाचं नाही कसं करतोय यातून मिळवलं काय तुम्हाला विचारला उद्या प्रश्न एखाद्यानं कार्यकर्त्याला तुम्हाला सप्ताह किलो सांगा काय दिलो गावाला काय सांगणार आहे व्हॉट इज द आउटपुट फॉर यू तुमच्याकडे काय उत्तर असलं पाहिजे आम्ही आमच्या गावात सप्त्यामध्ये या वर्षाच्या एवढ्या दिवसाच्या सप्त्यामध्ये एक प्रवचनकार तयार केला एक वादक तयार केला एक कीर्तनकार तयार केला माझ्या राष्ट्रसंतांचा धर्म चालवणारा हा संप्रदाय चालवणारा कीर्तनकार प्रवचनकार तयार केला ज्या दिवशी हे आउटपुट झालं तुम्हाला मिळालं तुमचा आमचा सप्ताह त्या दिवशी सार्थक लागला शिवहार पैसे जास्त झालेत का नाही कामधंदे कमी पडलेत का नाही मग का आपण एकत्र येतोय का पुन्हा अट्टहास करतोय यासाठीच नाही बाबा हे सगळं वैभव आहे सगळं वैभव सगळं संपणार आहे सगळं संपणार आहे हे नाशिवंत आहे सोबत येणार एकच आहे काय त्याचं नाव आहे शिवनाम त्याचं नाव आहे भजन त्याचं नाव आहे चिंतन त्याचं नाव कर्म आहे आणि कर्म सोबत येतो तुमचा लिंग सोबत येतो तुमचं आमचं भजन सोबत येतं तुम्ही आम्ही केलेली पुण्याही सोबत येते आणि आम्ही काय जमा करतोय कलियुगामध्ये हे जमा करतो
परमार्थ जमा करतो नाही, आम्ही काय जमा करतोय? आम्ही या नाशवंत गोष्टीच्या संसाराच्या मागे लागलो, त्या गोष्टीच्या संसाराच्या मागे लागलो ज्या गोष्टी आम्हाला त्यांच्या सोबत खड्ड्यात घालवतील, मातीत घालवतील, संपवतील, आमचं अस्तित्व शून्य करतील, शून्य करतील. ते कोणत्या आहे? कांता पुत्र महाराज म्हणले शिवपाटामध्ये जागा ठेवलं, हे सगळं दिसायला खरंय, दिसायला खरं, पण असायला खोट आहे. यामध्ये सगळे गुंतले, जीवनाचा नाश झाला, नाश झाला. हे आपलं नाहीये, आपलं काय? भगवंतापासून आलो ना, तो परमात्मा आहे, तो शिव आहे. त्याचं चिंतन करा, त्याला जवळ ठेवा, तो आपला आहे. मग तो आपला कधी होतो? ज्यावेळी हे नाशवंत संसारातले कांता पुत्र वित्त हे सगळा प्रपंच मायेचा मोहाचा आणि माझा नाही वाटला, हे फक्त देहापुरता आहे वाटला आणि माझा शिव आहे वाटला, माझा भगवंत आहे वाटला. ज्या दिवशी ही भावना तयार झाली त्या दिवशी देव आपल्याला भेटायला येतो. शिवहार अनेक साधना आले कलियुगात, अनेक साधना, प्रत्येकानं प्रत्येक साधना. किती साधना आहेत? आम्ही या साधनालाच देव करून बसतो. प्रत्येकाने साधना केली, एवढे पूजा आल्या, एवढ्या देव आल्या, एवढ्या पद्धती आल्या, एवढे धर्म आले. इथल्या शास्त्रानं सांगितलं या जगाच्या पाठीवर 5,000 पेक्षा अधिक धर्म आहे आणि 5,000 अधिक संप्रदाय, आणि सगळ्याला वाटतं माझा देव मोठा, माझी भक्ती मोठी, माझा संप्रदाय मोठा, मी करतो ती साधना मोठी. कोणता देव मोठा? कोणती साधना मोठी? कोणती पूजा मोठी? प्रत्येकात भांडणं लागले, भांडणं लागले, भांडणं लागले, द्वैत लागला. प्रत्येक जण म्हणू लागला माझा देव मोठा, माझा देव मोठा, माझा धर्म मोठा, माझा गुरु मोठा, माझा संप्रदाय मोठा, मी करतो ते श्रेष्ठ आहे, मी करतो तो श्रेष्ठ आहे. आमच्या साधनामध्ये देवामध्येच आम्ही भांडण लावून बसतो, भांडण लावून बसतो. किती दुःख आहे या जीवनाचं, दुःख आहे. देव तर कळालाच नाही, पण देवाच्या नावावर भांडणं झाली, देवाच्या नावावर धंदे बी चालू झाले. धंदे चालू केले लोकांनी वेगवेगळे. आम्हाला गरज नव्हती बाहेर जाण्याची, पुढे हलण्याची, कुठं काही करण्याची, अट्टहास करायची गरज नव्हती. देव दूर नाही मुळामध्ये. देवाची साधना एवढी केली, एवढी केली, देव जवळचा आम्ही दूर ढकलला. कळालाच नाही देव माझा जवळ आहे, मीच देव आहे, कळालाच नाही. कशामुळं? आम्ही खटाटोपात बोलतो.
जीवनाचा भक्तीचा आमच्या भजनाचा खटाटोप झाला. ज्यानं जी भक्ती सांगितली ती स्वीकारली. कोणी बी येऊ द्या, नाही तुम्ही अशी भक्ती करा, मी लागलो तशी भक्ती करा. नाही हा देव मोठा आहे, याची देवाची भक्ती केलो तुमच्या घरात संपन्नता येईल. आम्ही घेतली. कोणी सांगितलं शिर्डीचा साईबाबा, आम्ही उचलला शिर्डीचा साईबाबा. कोणी सांगितलं समर्थ, आम्ही उचलला समर्थ. कोणी सांगितलं हे देव 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 देव, कोणी सांगितलं वैभव लक्ष्मीची पूजा, वैभव लक्ष्मीची पूजा आहे की? गुरुवारची पूजा करा, शुक्रवारची पूजा करा, महालक्ष्मीची पूजा करा. तुम्हाला यात अस्तित्व सांगतोय, अस्तित्व. आपण मूळ देवापासून परमात्म्यापासून दूर गेलो. जीवनाचा भक्तीचा खटाटोप झालो. आणि या पसाऱ्यामध्ये एवढे गुण पडलो, एवढे गुण पडलो, जो देव स्वतःचा होता. नाही हे सगळी जी साधना करतोय, हे सगळी साधना करतोय ना, याचं मूळ काय आहे? मूळ काय होतं? असे माझा किती देव किती भक्ती. लिंगायतांनो तुमच्या देवघरात किती देव तुम्हाला असं माहित आहे? राष्ट्रसंत एकदा प्रवचनात म्हणाले होते, प्रवचनात शरणांचा इतिहास सांगत असताना लिंगायतांच्या घरामध्ये देवघरामध्ये देव किती असतात, देव किती असतात. देवच राहून खऱ्यांदा देवाची गरज नाही. का गरज नाही? कारण तुम्हीच देव आहात. म्हणे मनमत शिवलिंग देव होय हे कधी देव झालो तुम्ही? महाराज म्हणतात काय? गुरुने लिंग दिले शिष्याच्या हाती, तेव्हा काय उपदेशिले शिष्याप्रती परमरस. ती जाणी जे माझीच मूर्ती मदभावे पूजिते त्यासी. भगवंतानं पार्वतीला सांगितलं देवी या जगात जेवढे देव आहेत, जेवढा धर्म आहे, जेवढं सगळं आहे, सर्व धर्मासी कोण जो धनी ज्ञान विज्ञान वरते जयापासून तो तू भगवंता कैवल्यदानी. हो नाही या जगातले सगळे देव धर्म कुठून आहेत? महाराज म्हणतात असे माझा एक शिवजितो. कुठून आहे सगळ्याच? मी म्हणत नाही. कडा शिवपाठामध्ये तिसरा चौथा आणि पाचवा भंग सांगतो. कुणी कुणी या शिवाची भक्ती केली, कुणी कुणी लिंग धारण केला, कुणी कुणी त्याची नामचिंतन अध्यात्म केलं. हे सगळ्यांचा इतिहास आपल्या पुढे. कुणी कुणी महाराज म्हणतात ऋषी मुनी योगी साधन सिद्धार्थ गादी विश्वनाथ सर्व. आणि अजून ऋषी 18ही पुराणे शिवलीला ऐसा समर्थ उपनिषद का अथर्वण सगळे देव धर्म शास्त्र पुराण ऋषी मुनी सगळ्या देवांनी एकच देव कोणता? एकच देव मान्य केला, शिव मान्य केला, शिव मान्य केला. आणि तो शिव आमच्या गुरूंनी, आमच्या संतांनी, मनमथ मंडळी, बसवण्णांनी, राष्ट्रसंतांनी 104 वर्ष गाव फिरून तो शिव आंध्र प्रदेशाला कर्नाटक प्रांताला छोट्या खेड्या पाड्याला अवघ्या महाराष्ट्राला तो शिव फिरून फिरून पायाला चपल नव्हते, फिरायला वाहन नव्हतं, पोटाला अन्न नव्हतं,
फक्त काळजी तुमची होती समाज मोठा व्हावा, याला शिव कळावा, याला देव कळावा, खरी पूजा कळावी, खरा परमार्थ कळावा. म्हणून तो शिव इष्ट लिंग रूपाने तुमच्या हृदयात बांधला, तुमच्या गळ्यावर बांधला, तुम्हाला दिला. आणि तुम्ही काय केलं? तोच इष्टलिंग ठेवून नको त्या देवाचा तुम्ही पसारा करत बसला. स्वीकारले नाही तेच देवाने स्वीकारत गेलो. परिणाम काय झाला? बसवलिंग मनी पुरे खटाटोप आमच्या जीवनाचा महादेव मनी साधिता साधन आयुष्याचे धन चोरी गेले आयुष्याचे चोरी गेले आयुष्याचे धन, चोरी गेले आयुष्याचे धन. हे महादेव म्हणे आयुष्याचे धन चोरी गेले, आयुष्याचे धन चोरी गेले, आयुष्याचे धन चोरी गेले. महादेव म्हणे साधिता साधन आयुष्याचे धन चोरी गेले, आयुष्याचे धन चोरी. पूजा करता खटाटो पसारा करता हे शरीर भी संपलं, जीवन भी संपलं. महादेव मने साधिता साधन काय झालं? आयुष्याचे धन चोरी केले. कळालंच नाही कोणता देव केलं, काय निष्पन्न केलं, काय मिळालं. आणि वयाच्या 80व्या वर्षी विचारलं, म्हातारपणात विचारलं, आयुष्यभर पूजा केलं, देव मिळाला का? गुरु कळाला का? जंगम कळाला का? नाही. लिंग कळाला का? नाही. जाऊ द्या. मायबाप कळाले का? नाही. भाऊ बंद कळाले का? नाही. शेजार कळाला का? नाही. सून कळाली का? नाही. सासू कळाली का? नाही. काहीच कळालं नाही, काहीच कळालं नाही. देव देश धर्म काय कळालं? काहीच कळालं नाही. महाराज म्हणले दास वाया गेला वाया गेला दास म्हणे, वाया गेला दास म्हणे. आयुष्याचा नाश झाला, आयुष्याचा नाश झाला. दास म्हणे वाया गेला, दास म्हणे वाया गेला, आयुष्याचा नाश झाला, आयुष्याचा नाश झाला, आयुष्याचा नाश झाला. आयुष्याचा नाश झाला दास म्हणे, वाया गेला. आयुष्याचा नाश झाला दास म्हणे, वाया गेला. आयुष्याचा नाश झाला, दास म्हणे वाया गेला, दास म्हणे वाया गेला, दास म्हणे वाया गेला. आयुष्याचा नाश झाला. किती अवघड वाटत इको कमी करा थोडासा. किती अवघड वाटत तुम्हाला? आयुष्याचा नाश झाला म्हणलं. काय केलं म्हणलं? मी नाही, संत म्हणले शिव भक्ती नाही केली, व्यर्थ शिवली माऊ. काय केलं आम्हाला काहीच कळालं नाही. क्यों किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो दिया, जिसे पाना था उसको तो दिया रे. क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया. कळाला नाही
आजवरी माझं भ्रांतीने मोहिले एवढी भ्रांती झाली कशामुळे परिणाम झाला जीवन वाया का गेलं महाराज म्हणतात जीवन वाया गेलं कळलं नाही धर्म कळलं नाही शिवपाठ कळलं नाही परमरहस्य कळलं नाही गुरुलिंग जंगम मी कोण आहे कळलं नाही जन्म वाया गेला कशामुळे वाया गेला एवढं वर्मय किती वर्मय वाया जाऊ नये पण गेला का गेला काय काय परिणाम आहे बघा काय साखळी धर्माची तुम्ही आम्ही जन्माला नंतर येतो जन्म वाया जाऊ नये पण का गेला का जाऊ नये जन्म वाया गेला हो आमची काय साखळी आहे बघा आम्हाला कळालं नाही काय साखळी धर्माची आम्ही जन्माला नंतर येतो पण जन्मण्याच्या अगोदर जन्माधिलिंग गर्भासी धारण किती मोठा जगाच्या पाठीवर कुठंच नाही तुम्ही जन्म नंतर घेता पण गुरु माऊली आमचा देव आमच्या बाळाचा गर्भाचा देव आमच्या आईच्या हाताच्या दंडाला बांधला तुम्ही देवाला जन्मानंतर आलो या पृथ्वीवर या सृष्टीवर पण तुमचा देव घेऊन जन्माला आलो या जगाच्या पाठीमागची व्यवस्थाच नाही येताना जन्माला येताना देव घेऊन आलो आणि जाताना सुद्धा हृदयावर लिंग आहे असा एक धर्म लिंग आहे येताना सुद्धा देव घेऊन यायचा आणि जाताना सुद्धा देव घेऊन जायचं हृदयावर काय तुमच्या एवढा मोठा परिणाम पण महाराज म्हणले दास म्हणे वाया आई का गेलो का ना झालो कारण हे कळालं नाही म्हणून महाराज एका ठिकाणी बसवलिंग फार सुंदर सांगतात महाराज म्हणतात देव आता झालो झुंजू गेलो वैरी वैरी झालो वैरी एक मराठीत म्हण आहे सक्का भाऊ पक्का भाऊ खरं सांगा भाऊ कधी वैरी होतो का वैरी होतो का एका आईच्या पोटून जन्म घेतलेले भाऊ कधी वैरी होतो का झालो वैरी भाऊ कळाला नाही म्हणून वैरी भाऊ कळाल्यानंतर आपण वैरी व्हाल का माझा भाऊ जीव आहे वाटतो आणि आजही राहतात काय भाऊ कळाले ते आम्हाला देव आमचा वैरी झाला का कारण देव इष्टलिंग कळालाच नाही गुरु कळालाच नाही कशासाठी आहे तेच कळलं नाही कळालं नाही भ्रांती झाली अहो ज्या देवाच्या तुम्ही पाठीमाग लागलाय जे तुमच्या देवघरात मांडलाय जो पसारा करून ठेवलाय ते सगळे काय म्हणतात काय सगळे 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 देव महाराज सगळे देव ब्रह्म लिंग पूजन सर्वासी ब्रह्मा विष्णू यार कुठे जा आणि ज्यानं जे आला जे म्हणलं ते आम्ही स्वीकारलं जे आलं ते स्वीकारलं एवढे भोळे आहेत आमची माणसं एवढी साधी माणसं आहेत आमचा समाज एवढा समाज आहे ज्यानं ते दिले ते घ्यायला जे घेतलं ते घ्यायला शिकलं माग आमच्याकडे एक साखरा मारा तुमच्याकडे आमच्याकडे साखऱ्या मारा झाली साखऱ्या मारा साखर देऊ लागली लेकर होऊ लागली साखर दिली की बोरला पाणी लागलं साखर दिली की नोकरी लागायची साखर दिली प्लॉट घ्यायची जमिनी घ्यायची मोठमोठी वय बस व्हायची म्हणत साखर दिली साखर काय दुःख झालं लोकांनी लिंग टाकून दिले एवढे लोक त्याच्या मागे लागले एवढे लोक घरातल्या देवघरातल्या गुरुमाऊली सोडून दिला आमचा संत सोडून दिला आणि लोकांनी साखरेच्या मराच्या फोटो साखरेच्या मराच्या तुम्हाला आमच्या जवळचं उदाहरण सांगतो आमचे गुरुबंधू बालाजी महाराज येरोळकर यांना माहिती जळकोट म्हणून गाव आहे जळकोट त्या जळकोट गावामध्ये शांतीच्या नावावर काहीतरी ओम शांती म्हणून एक देव आला काय मला माहित नाही ती का कारण नाही पण इष्टलिंगापेक्षा दुसरं काही माहित नाही हे तुम्हाला मला खरा देव तुम्हाला कळणार नाही हे सांगायचे तिथल्या लोकांनी ओम शांती कोणती काय माहित नाही त्यांनी वेगळं स्वीकारलं त्या लोकांनी गळ्यातले लिंग टाकून दिले लिंग सोडून दिले लिंग सोडून देऊन त्याच्या मागे लागले लिंग सोडून देऊन त्याच्या मागे लागले एक लक्षात घ्या तुम्हाला जर लिंगच कळलं नाही ज्या दिवशी इष्टलिंग कळलं ज्या दिवशी इष्टलिंगाची भक्ती कळलं ज्या दिवशी हा साधना योग तुम्ही पूजा करता होता इष्टलिंगाची पूजा बेलफूल पाहिला इष्टलिंग दिलं नाही सगळं नाही कळलंच नाही आम्हाला त्याच्यावर काय त्रिदिलम त्रिगुणाकारम त्रिनचंद्रायम त्रिजन्मपापस्मर हळदी कुंकू बेल फूल सांगितलंच नाही आम्हाला लिंगाचं मन माऊली म्हणतात हे लिंग पूजेसाठी दिलं नाही तुम्हाला
पूजा करायला भरपूर आहे, लिंग पूजेला नाही, लिंग जीव शिव ऐक्य करायला दिला, लिंग देवासोबत मिळायला, साधना करायला, शिव योग साधण्यासाठी लिंग दिला. आणि म्हणून बघा इष्टलिंगाची साधना आहे, शिवयोग आहे, पूजा नाही त्याची पूजा. आम्ही पूजेमध्येच गुण पटलो. पूजा आम्हाला देवच वाटतो. पूजा केलो, त्याच्यावर बेल टाकलो, पाणी टाकलो, हळदी कुंकू टाकलो, तीर्थ टाकलो, मंत्र टाकलो, शिवरात्री केली, शिवरात्री केली, शिवरात्री आम्ही उपास झाला, पूजा करू, साधनातच अडकलो. साधनासाठी दिला नाही इष्टलिंग, जीव शिव ऐक्याच्या मिलनासाठी दिला, शिवयोग साधण्यासाठी दिला. मग शिवयोग कसा साधता येतो महाराज? असा घरात नाही. आम्ही 4 वाजता 8 वाजता उठतो, बायको आमची भांडी धुते, स्वयंपाक करते, लेकरबाळ तिथंच खेळतात आणि आमच्या हातावर लिंग. आम्ही पूजा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बायको म्हणते दुधाचं भोगोर ठेवलं चुलीवर, ध्यान ठेवा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चुलीवर ध्यान, इष्टलिंगावर ध्यान, भोगोऱ्यावर ध्यान, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बायको गेली निघून, कुठं निघून गेली? पाण्याला. बायको निघून गेली पाण्याला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बोक्या आल्या, बोक्या म्हणला काय 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 बरोबर भेटला. आता काय दावरची साय सोडीच ना म्हणा. आणि बोक्या म्हणला बरोबर हळूहळू हळूहळू आलं. माऊली गेली देवाच्या पाण्याला आणि हातावर पूजा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बोक्यानं बरोबर बघितलं याला काय पूजेत रोखता येईल, याला काय बाहेर येत आहे ना, आणि आपण दूध काय तर सोडायचं नाही. असं 2 पावलं बरोबर चौकटीच्या मध्ये पावलं टाकून बघल्या त्यानं बघितलं मांजर मध्ये दूध थंड झाले. बायकोने सांगितले दुधावर ध्यान द्या, हातावर पूजा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मांजर ओम नमः शिवाय, इष्टलिंग गेला, ओम नमः शिवाय. मांजरानं बघितलं, मांजर म्हणलं आता काय बिघडलं. मांजर सगळं मध्ये आलं आणि हळूहळू 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 हळू दुधाकडे निघालं, दुधाकडे हळूहळू हळू निघालं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मांजर म्हणलं आता काही बिघडलं, म्हणलं दुधाची साय काहीच ना म्हणलं. निघालं निघालं निघालं, गेलं गेलं गेलं. याचा आवाज ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम किती वेळ म्हणला, किती वेळ म्हणला. गेलं 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 आणि त्यानं मटमट साय घेतली, उडी मारली एका खोटामध्ये. सगळं तुला ओम नमः शिवाय म्हणालो म्हणला आणि हाताजवळ मारून ती रुद्राक्ष मारला. गेली गेली गेली. मांजराच्या गळ्यात पडल्याबरोबर मांजर रडायला लागलं. काय सणी झाली बाबा, कोणत्या टायमाला, कधी याच्या घरात येणार. उंदराला उपवास याच्या घरामध्ये, तरी बी आलो मला आणि मारलं मारलं मारलं. यानं माळच फेकून मारलं की म्हणला, आणि माळ जाऊन पडली की तिच्या गळ्यामध्ये. आता उंदर खाता येईना, कुठं जाता येईना, धाब्या काय आता जमते का कुठं जायला, उंदर खायला, मांजर खायला. आता आता प्युअर व्हेजिटेरियन व्हावं लागतं म्हणला. सगळं बिघडला की कार्यक्रम म्हणला. बघा गळ्यात माळ पडल्यावर जनावर सुधारले, पक्षी प्राणी पक्षी सुधारले, बोक्या सुधारला. पण आमच्या समाजातला बोक्याच्या गळ्यात माळ पडली. इष्टलिंग आले तरी धाबे चालूच आहेत, खाणं पिणं चालूच आहे, नको ते वागणं चालूच आहे. आमच्या गळ्यात इष्टलिंग आला, रुद्राक्षाची माळ आली तरी आमच्यामध्ये काही फरक पडला नाही. कारण आम्हाला कळालंच वर्म झाला आमच्या जीवनाचा खोटं. मायबापांनो संतांनी कळवून घेतला, देवाला अर्पण केलं. देवाला काय अर्पण केलं? साधना अर्पण नाही केलं. देवाकडे जाता तुम्ही काय अर्पण करता देवाला? आता श्रावण महिना आहे, शिवरात्री येते आणि श्रावण महिन्यामध्ये बायका आमच्या भजन म्हणतात. काय या श्रावण महिन्यात कसलं भजन, कसलं भजन, काय पूजा, काय गो 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 गो. शिवरात्री येऊ द्या, सप्ताह येऊ द्या. आमच्या प्रदीप मिश्रांतर फार चांगलं केलं, फार फार. पशुपतीनाथाचे व्रत, एक लोटा जल सब समाधान का हल. आमच्या बायकानं शिवतला, डोंगरातला, गावातला, बळातला महादेव सोडला नाही. 4 वाजता उठू लागले आणि 4 वाजता उठून पाणी निवडाचे 3 भाग करायचे. एक भाग त्या डोंगरातल्या महादेवाला, एक गाईला आणि उरलेला एक बाईनं खायचा. देवच मिळाला, देवच मिळाला. काय पूजा, काय पूजा, काय. 4 वाजता उठून त्या देवाची पूजा. माझ्या माऊलीनं कधी 4 वाजता उठून नवऱ्याला चहा करून दिला नाही.
सासऱ्याला कधी कधी बक्कळ सासरा म्हणते माय चहा कर ग चहा कर ग. 10 वाजल्याशिवाय त्याच्या चहाची जोड लागणार. सासूचं लुगडं 2 वाजल्या पिळून टाकणं आणि 4 वाजता देवाला निघते. महाराज आले की धर्मराज पडपाया कुठं तुम्हाला संत येऊ द्या देव येऊ द्या तुम्ही सोडणार देव सोडणार. महाराज खरी भक्ती म्हणजे देवदेव करणं म्हणजे भक्ती नाही माय बापानं. आम्ही भक्तीला एवढा गोंधळ करून टाकला. मी काय सांगतोय आम्हाला कळालंच नाही हो परमात्मा काय. आम्ही भक्ती म्हणजे काय म्हणलो. भजन म्हणणं म्हणजे भक्ती आहे. कपाळाला भस्म लावणं म्हणजे भक्ती आहे काय. शिवपाठ म्हणणं म्हणजे एवढी भक्ती आहे काय. एवढी मर्यादित नाही. एवढी भक्ती मर्यादित नाही. ही भक्तीचे साधन आहेत. खरी भक्ती काय महाराज एकच म्हणतात. खरी भक्ती काय असे शुद्ध भाव ज्याचा देवांकित तयाचा देवांकित तयाचा देवांकित असे शुद्ध भाव ज्याचा देवांकित तयाचा देवांकित तयाचा असे शोध खरं सांगा शिरडच्या वासियांनो मायबापांनो सगळ्यांनी सांगा जे अभंग संतांच्या तोंडातून निघाले जे शिवपाठ म्हणला तेवढ्या गोडीने शिवपाठ कधी म्हणलो का तुम्ही. आम्ही कधीच एवढ्या गोडीने शिवपाठ म्हणलो नाही. शिवपाठाला आलो आम्ही पण शिवपाठ कधी एकदा सरळ की म्हणून आम्ही शिवपाठ चालू करतो. कधी एकदा सरळ की कीर्तनाला येतो कधी एकदा हे किरकिर बंद होईल कधी एकदा अर्थ होईल कधी एकदा जाऊ कधी एकदा झोपू. आम्ही यासाठी परमार्थ करतोय. यासाठी संतांनी परमार्थ केला नाही. साधनं अर्पण केला होतो आम्ही साधनं देवाला. साधनामध्ये गुरफटून ठेवला. बेल वाहिल्यानं देव मिळत नाही. फुलं वाहिल्यानं देव मिळत नाही. एक आल्लम प्रभूचं वचन आहे. देवाला काय वाहावं वचनात काय म्हणतात आल्लम प्रभू. तीर्थ पाणी म्हणून अर्पण करता. पाणी कोणाचं. पाणी नदीचं बेल झाडाचा फुल वेलीचं आणि वाहताय तुम्ही पाणी नदीचं फुल झाडाचं बेल झाडाचा फुलवेलीचा वाहणारे तुम्ही. पूजा करतोय तुम्ही. बरं तुम्ही पूजा करता पण त्या पूजेचं पुण्य त्या नदीला त्या बेलाच्या झाडाला की त्या फुलाच्या वेलीला की मी करणारो म्हणाल्या तुम्हाला सांगा माझ्या कुडल संगम देवा याचं पुण्य तू कुणाला देतोयस रे कुणाला देतोयस देवा. सगळे खोट्याचा बाजार वेळ ठेवला का देवाला. इतका वेळ आहे देव. हा देवाच्या नावावर त्याला विड्यात काढूच शकत नाही तुम्ही. आम्ही फक्त त्याला सोंग करून दाखवलेलं आहे. सोंग माझी भक्ती त्याला माहित आहे भक्ती कोणाची. फार सुंदर कपाळाला भस्म लावलो. इथे येऊन रात्रंदिवस भजन पूजन केलो. इथंच 8 दिवस आटपू लागलो. इथं गिरट्या घालू लागलो महादेवाच्या मागं पुढं महादेवाच्या. त्याला माहित आहे खरा माझा देव कोण आहे. त्याला गरज नाही तुमच्या रोज भक्तीची. महाराज म्हणतात ना हम वसामी कैलासे नच मेरो नच मंदिरे. देवी सोंगामध्ये तर मी कधीच नाही. लोक फिरतात त्या डोंगरात तर कधीच नाही. कैलासात नाही. मसनोट्यात नाही. कुठंच नाही देवी. मी कुठे ऐक देवी मी त्या भक्ताच्या जवळ आहे ज्या भक्तानं मला बेल फूल मीच दिलेले साधन आहेत. किती अर्पण कराल तुम्ही बेल त्याला किती अर्पण करणार. हा वड बोलून सोमवारी शिवरात्रीला श्रावण महिन्यात किती अर्पण कर. किती पाणी घालणार आहात तुमच्या एका तांब्यानं एका घागरीनं एका टाकीनं काय फरक पडणार आहे त्या देवाला. त्याच्या डोक्यात गंगा आहे. त्यानं तुम्हाला पाणी देऊ लागला. तुम्ही त्याला पाणी देऊ लागला. आणि झाड किती बेल फुलं अर्पण करताय किती. आणि वरती मी करतो. लोक मंदिरात फॅन लावतात. फॅन फरशी देतात आणि त्या फॅनवर किती रुपयाचा फॅन 500 रुपयाचा फॅन. आणि त्या फॅनवर लिहितंय फलाण्या पाटला तर्फे महादेव मंदिरास फॅन सप्रेम भेट. पायरीवर नाव लिहिते. पायरीवर स्मरणीय कैलासवासी पुण्य स्मरणीय यांच्यातर्फे महादेव मंदिराला फरशी सप्रेम भेट. पायऱ्या सप्रेम भेट. किती मोठे झालो तुम्ही देवाला सप्रेम भेट देऊ लागलो. देवानं हे सप्रेम भेट देह दिलाय म्हणून सगळं बघू लागलोय. ईश्वर बघू लागलोय. सगळं त्याचं जीवन बघू लागलोय. त्यानं जर दिलं नसतं ना या जन्माला चालू नसतो माझ्या बापानो. आणि त्याला म्हणतो आम्ही भेट देऊ लागलोय. आम्ही सप्रेम भेट. अहो त्याचंच आहे. महाराज कबीरजी फार सांगतात. महाराज कबीरजी एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात.
माझं इथं काहीच नाही देवा. तेरा तुझको सौंप दिया क्या लागे रे मेरा, मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा. जे आहे ना देवा सगळं तुझं आहे. झाड, वेली, पशु, पक्षी, प्राणी, निसर्ग, देवा माय बाप लेकर बाळ, मी सुद्धा देवा तुझाच आहे, मी सुद्धा तुझाच आहे. माझा देह तुझाच आहे, माझी काया वाचा मन तुझंच आहे. देवाला संतांनी काय अर्पण केलं? साधन नाही, देहालाच अर्पण केलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन, काया वाचा मन, काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन, काया वाचा आणि साधन नाही दिली, नाशिवंत त्याच्या गोष्टी त्याला नाही दिल्या. देवाला कडे देवाकडे गेले आणि संतांनी देवाला अर्पण केलं. काय अर्पण केलं? काया वाचा आणि मन, त्रिविध अर्पण केलं. त्रिविध, इष्ट, प्राण आणि भाव. हे भाव आहे त्याच्यातला. काय अर्पण केलं? देवाला फुलं अर्पण केलं नाही, पान अर्पण केलं नाही, हे अर्पण केलं नाही, नको ते पसार अर्पण केलं नाही. देवाला म्हणले देवा मीच तुझा, म्हणले मीच तुझा. महाराज काय? देव माझा आणि मी देवाचा, हैसी माझी सत्यवाचा, अंग सती लिंगपती. काय अर्पण केलं देवाला? हे अर्पण केलं ना, हे अर्पण केलं. तुम्ही आम्ही येतो पण त्रिविधाने येत नाही. तुम्ही आलावीत आता सगळेजण, तुमची कायाच अर्पण केला. काया वाचा आता आहे का तुमची इथं? वाचा नाही, तुम्ही फक्त कायानं बसला. वाचा बी तुमच्या जवळच आहे. कुणीच तोंडाने देवाचं नाव घेत नाही. बघा एवढे शिवार म्हणालेत, एवढे आरडालेत, एवढं भजन करायला, गर्दा करून करायला, तेवढं गर्दा करून करायला. कधी प्राण निघून जाईल की वाटाले आम्ही इतका आरडला, तरी तुमच्या वाचेतून देवाचं नाव निघालंय का? नाही. कायनच इथं आहात. मन कुठं आहे? मन घरी आहे. मन फिरतंय बाहेर इकडे तिकडं. मन तरी आहे का ताब्यामध्ये? नाही. आम्ही फक्त आलो ना देवाकडं, देवाला फक्त कायनच येतो, वाचेनं मनानं तर दूरच राहिलं. संतांना देव का मिळाला? संत देवाच्या चरणात गेले, केवळ देह घेऊन गेले नाही, वाचा आणि मन सुद्धा देवाला अर्पण केलं. सर्वस्व आम्ही जीवे भावे, शरण आलो आम्ही जीवे भावे. शरण गेले, पण कसं शरण गेले? काया वाचा मन जीवे भावे. शरण कोण गेलं? अक्क महादेवी माता जीवे भावे शरण गेली. जीवे भावे शरण गेली. कोण शरण गेलं? हरळया चांभार जीवे भावे शरण गेला. मातंग चनया जीवे भावे शरण गेला. डोहार ककया जीवे भावे शरण गेला. काया वाचा मन सर्वस्व अर्पण केलं. कोण? महानंदेनं. महानंदा तर माहित आहे तुम्हाला. हरळया चांभार माहित नसेल, मला माहित आहे. डोहार ककया माहित नसेल, मातंग चनया, मडिवाळ माचया, वीर गोल्हाळ माहित नाही तुम्हाला. हे शरण जीवन तुम्हाला महानंदा तर माहित आहे ना. महानंदेनं काय अर्पण केलं? काय? कोण होती महानंदा? माहित आहे आम्हाला.
पण महानंदीच्या घरी देव काम करायला, पाणी भरायला का महानंदीनं काय अर्पण केलं? काया वाचा आणि मन हे अर्पण केलं देवाला. संसारात तुम्ही उभं बसलो, नवरा बायको एका ठिकाणी बसला, खरं सांगा कधी म्हणलो का देवा तुम्ही शिवपाठ पुढं म्हणा मी मागं म्हणते? कधी म्हणला सासूबाईला, सासूबाई तुम्ही गुरुराज माऊली पुढं म्हणा, तुम्ही अभंग पुढं म्हणा मी मागं म्हणते म्हणला कधी? वाचेला आम्हाला छंद लागला नाही, वाचेला चाळा लागला नाही, वाचेला त्याचं स्मरण लागलं नाही. कारण वाचा आमची समर्पित झालीच नाही. आमची वाचा कुठं समर्पित आहे? आमची वाचा नको तो द्वेष करायला समर्पित आहे, निंदा करायला समर्पित आहे, याच्या त्याच्या बसले तर उकाळ्या पाकळ्या काढायला समर्पित आहे. नको त्या गोष्टी, नको ते बोलणं, निंदा आणि द्वेष कदा न करावा, पण हे करायला आमची समर्थ आहे. पण देवाचं तोंडाला नाव घेण्यासाठी समर्थ नाही. महाराज अक्क महादेव मातेचं एक वचन आहे. काय वचन आहे? काय महाराज अक्क महादेव म्हणता काय म्हणते? हाताला शोभा टाळी वाजवल्यावर, काय म्हणते? हाताला शोभा टाळी वाजवण्याची, पायाला शोभा संत दर्शनाची, गुरु दर्शनाची. हाताला शोभा टाळी वाजवण्याची, या मस्तकाला शोभा भगवंताला नतमस्तक होण्याची, या डोळ्याला शोभा त्याला पाहण्याची, या गळ्याला शोभा रुद्राक्षमाळा लिंग घालण्याची, कपाळाला शोभा भस्म लावण्याची, आणि मुखाला शोभा एकच कोणती? मन्मथ माझा 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 मी मन्मथाचा, मन्मथ माझा 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 माझा. काय सांगतो? काया वाचा मन अर्पण करा. थोडं तरी बाहेर काढा, थोडं भजन करा. एक मिनिट व कीर्तनापर्यंत तरी काया देवाला अर्पण करा. काढा हात असे बाहेर, आता मोकळे करा हात असे. थोडं 1 मिनिट देवाला आपण आपली काया देऊ. बघा शरीर देवाला अर्पण केल्यानंतर काय परिणाम होतो, काय चैतन्य येतं, देव तुमच्या अंगात येतो की नाही बघा. आता उगा हात असे काढा बाहेर. उगा 1च मिनिट बघा. आता उगा 1 मिनिट देवाला देऊन बघू, तुगा काया देऊन बघू. असं काढा हात बाहेर सगळ्या. आता तुम्ही टाळ वाजू नका, फक्त मृदंग आणि हे होतात. तुम्ही मृदंग वाजवा. मन्मथ माझा 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 माझा, मन्मथ माझा मी मन्मथाचा. इकडे माझे मोठे बाबा हा इकडे. हा मन्मथ माझा माझा वा. इकडे काय निमंत्रण द्यावं लागतं काय? इकडे मन्मथ माझा मी मन्मथाचा. हा मन्मथ माझा मी मन्मथाचा. लागले. काय चैतन्य असेल माझ्या राष्ट्रसंताचं. 104 वर्षाच्या वेळेस 104 वर्ष आणि दिंडीमध्ये आणि पावलं खेळतायत, फुगड्या खेळतायत. 104 वर्षाला तरुण लेकराला लाजवेल एवढी फुगडी खेळायची. 104 वर्षी चैतन्य का देह अर्पण केला. देह 80 वर्षामध्ये करायला डबरे लागतात. आमच्या 80 वर्षामध्ये तोंडाला शिवारे ना शिवहाड वाचा जाते. 80 वर्षामध्ये हात जवळ येणार. 80 वर्षामध्ये पॅरालिसिस होते. का होतंय? कारण आम्ही देवाला देह कधी अर्पणच केलो नाही. ज्या ज्या संतांनी देवाला देह अर्पण केला, मायबापांनो, शेवटी सुद्धा राष्ट्रसंताच्या मुखामध्ये काय होतं?
देहाला देवाला देह अर्पण केला, काया वाचा मन अर्पण केली. आणि ज्यावेळेस शिवयोग साधत होते माझे राष्ट्रसंत, ज्यावेळेस जीवशिव ऐक्य करत होते, भगवंतासोबत ऐक्यत्वाला जात होते, त्यावेळेस जाताना या महाराजाला बोलवा, त्याला बोलवा, याला द्या गादी चाव्या, नाही हो. मुखात काय होतं? वाचा समर्पित केल्यामुळं. वाचा काय होतं मुखात राष्ट्रसंताच्या? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कधीतरी आलं का आमच्या? जाताना सोडू द्या, स्वप्नात तरी देव आला का आमच्या? नाही आला. का आला नाही? कारण आम्ही काया वाचा मन देवाला अर्पण केली नाही. आम्ही कोणाला अर्पण केली? संसाराला अर्पण केली, जीवा भावांना अर्पण केली. याला अर्पण करायची गरजच नाही. का नाही? नको म्हणलं तरी बी नाशिवत संसार होते. लग्न होतंय, लेकरवाळ होतात, त्याचे लग्न होतात, नातवंड होतात, त्याची लग्न होतात. हे थांबणार नाहीये, थांबणार नाहीये. याला स्वल्प विराम आहे, पण परमार्थ करावा लागतो. जैसे ज्याचे कर्म तैसे. देवाचा परमार्थ करावाच लागतो, भजन करावंच लागतं. तेव्हा कुठं पुण्य पोटाला येते. आणि ज्या दिवशी काया वाचा मन अर्पण केलं, देव तुमच्या घरी तुमचं काम करायला येतो. कसं काम केलं आपण एकदा भजन करू आणि मग शिव पाहू. तर शंकर उमा लक्ष्मण महाराज देवाकडे गेले. देवाला कुठलीही वस्तू अर्पण केली नाही, देवाला स्वतःलाच अर्पण केलं. आणि ज्या दिवशी स्वतःला अर्पण केलं संतांनी, देवाला कैलासात राहा वाटलं नाही, देवाला देवळात राहा वाटलं नाही, देवाला मंदिरात राहा वाटलं नाही, कुठंच राहा वाटलं नाही. त्या भक्ताच्या जवळ जा वाटलं. भक्तासाठी भूमंडळ धुंडाळीतो जास्वनी. जो भक्त वेडा झाला कुणासाठी? भगवंतासाठी. कोण वेड झालं? महादेवी वेडी झाली. राजाला सोडलं, कौशिक राजाला, आणि नको म्हणली ही राजा तुझं वैभव, तुझ्या साड्या, तुझं दागदागिने, तुझं ऐश्वर्य, तुझं वैभव नको. का? हे नाहीये माझं. माझा देव कुठे आहे? माझा देव इथे नाही रे म्हणले. आणि कुडल संगमला निघाली. कुडल संगमला तिथे साक्षात्कार होता. महाराज म्हणाले काय? पूर्वेकडून अक्क महादेव माता आली. आणि तिने काय केलं? तिने जीव शिव ऐक्य मिलनत्वाचा कुडल संगमला साधना योग केला. साधना योग. आणि म्हणून कधी जा बसव कल्याणला, बसव कल्याणला जर तुम्ही जाऊन पाहिलो ना, तर तिथल्या मातीमध्ये डोंगरामध्ये अनेक गुहा आहेत. गुहा काय आहेत? गुहा. गुहा म्हणजे काय? आपल्याला शेवटी बसवतात बघा, समाधीत बसवतात, देवळी करतात 4x4. आणि देवळी केल्यानंतर त्या देवळीमध्ये अशी त्या खड्ड्यामध्ये देवळी करतात खालून. आणि त्या देवळीमध्ये तो अनुभव, तो समाधीचा अनुभव आहे. आपण मरत नाही, एवढे मोठे आहोत, एवढे मोठे आहोत. आम्हा मरणाचा उत्सव आहे. लिंगायत मरत नाहीत. हातावर इष्टलिंग घेऊन साधनेत मग्न होतात. साधनेत का? कारण देवाला आपण देह अर्पण करतो, भगवंताला शरीर अर्पण करतो, वाचा अर्पण करतो, मन अर्पण करतो. म्हणून मेल्यावर बी आपल्या हातावर इष्टलिंग देऊन साधना, तो अनुभव जिवंतपणे घ्यायचा असेल तर त्याला शिवयोग म्हणतात, त्राटक म्हणतात. आणि हजारो गुहा बसव कल्याणच्या मातीमध्ये आहेत. तिथं जाऊन बघा. खरा धर्म, खरी परंपरा, खरा इष्टलिंग, खरा 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 स्वधर्म तुम्हाला तिथं जाऊन मिळेल पाहायला. पण तुम्हाला हे कधीच सांगितलं नाही. मी म्हणत नाही, लक्ष्मण महाराज म्हणतात. लक्ष्मण महाराज काय म्हणतात? बसवा आमुचा मूळ हो पुरुष, त्यांचा आम्ही वंश म्हणवितो, त्यांचा उदास म्हणवितो, त्यांच्या वंशामध्ये असावा हो जन्म, पाहू निज धाम आपुलती. मी नाही. लक्ष्मण महाराज म्हणतात आमचा वंशच कोण आहे? बसवण्ण आहे. आणि मग चला, लक्ष्मण म्हणे चला मूळ धामी. कुठं? कल्याणला. आपुला तो स्वामी भेटू त्याशी. तिथं गेल्यावर कळल काय देह आहे, काय धर्म आहे, काय भस्म आहे, काय गुरुलिंग जंगम, काय परंपरा आहे. हे जर आम्हाला नाही कळालं
तर मायबापानं आमच्या जीवनाचा नाश आहे, नाश आहे, नाश आहे. आम्ही पुन्हा पुन्हा तिथं जाऊ नये, पुन्हा पुन्हा जन्म घेऊ नये, पुन्हा पुन्हा मरू नये. आणि हे कोणी साधला? शरणांनी साधला. शरणांनी. त्या शरणाचं नाव होतं काया वाचा मन अर्पण केल्यानंतर परिणाम काय होतो हे तुम्हाला सांगतो. एक महान शरण होते अनुभव मंडपामध्ये बसव कल्याणला. त्या शरणाचं नाव होतं नुलिय चंदैया. काय होतं? चंदैया. शरणांची जी ओळख आहे ना ती त्यांच्या कायकावून आहे, कायकावून आहे. मायबापानो, या जगात सगळ्यात श्रेष्ठ पूजा नाही, भजन नाही, या जगात सगळ्यात श्रेष्ठ काम आहे. काम काम काम. देव जो काम करतो ना त्यालाच भेट देतो. फुकट खाण्याला देव कधीच भेट देत नाही, कधीच भेट देत नाही. म्हणून बसवण्णांनी पूजा दिली नाही, धर्म दिला नाही, पहिला मंत्र दिला, लोकांनो काम करा. काम कसं करा? प्रामाणिकपणानं करा. शेती करताय ना, शेतीच प्रामाणिकपणानं करा. चहा विकताय ना, चहाच विका, पण प्रामाणिकपणाने विका. तुमचा काय 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 जो काय धंदा आहे, जो काय तुमचा काय काय काम आहे ना, प्रामाणिकपणानं काम करा. जो काम करतो देव त्याच्या जवळ राहतो. नाही दिसला देव मंदिरात, कुठ मग पाहिला भजनात. शेतकऱ्याच्या तो कामात दिसला, शिवभक्ताच्या तो कामात दिसला. या जगात सगळ्यात सुगंधित वस्तू काय? फ्रॅग्रन्स नाही, स्प्रे नाही, फॉग नाही, ऍक्स नाही. क्या चल रहा है? फॉग चल रहा है, ते नाही. जगात सगळ्यात सुंदर स्प्रेचा श्वास नाही. जगात सगळ्यात सुंदर सुगंध कशाचा आहे माहिती आहे काय? काम करतो, कष्ट करतो ना त्या शेतकऱ्याच्या घामाचा जगात सगळ्यात सुंदर सुगंध आहे. कशाचा सुगंध आहे? कामाचा, घामाचा सुगंध आहे. बसवनाने हे सांगितलं, तुम्ही काम करा. काम केल्याशिवाय कुणी इथं खाऊ नका. आणि जे काम करता देव त्यालाच भेटतो. म्हणून शरणांची चळवळ, कामाची चळवळ उभी केली आणि पहिला मंत्र दिला. काय मंत्र? काय कवे कैलास. म्हणून लिंगायतांमध्ये तुम्ही आम्ही शैव म्हणतो, वीरशैव. शैव म्हणजे व्यापारी, काम करणारे, कष्ट करणारे. जेवढे शरण होते ना, शरणांची ओळखच होती. कायकावून विचारले जायचे, ओळखायला जायचे. कसे? हरळया, चांभार. चांभार कायक. डोहार, ककया. ककया म्हणजे डोहार, म्हणजे ते मास तांबडे कापून आणायचं. मातंग, चेनया. डोहार, ककया. मडिवाळ, माचया. मडिवाळ म्हणजे धुणं धुणारा, परीट. हे त्यांच्या कामावून. चंदैया पण कोणता? नुलिय चंदैया. काय अर्पण केलं या शरणांना? शरणांनी देह अर्पण केला, शरीर अर्पण केलं, मन अर्पण केलं. पण देवाला कुठलं शरीर, देह, मन अर्पण होते? जे शरीर शुद्ध आहे, जे शरीर निर्मळ आहे, ज्याची काया वाचा मन सुगंधित आहे, तो देह देव अर्पण करतो. कोणाचाही देह देव अर्पण करत नाही. तुम्ही आम्ही जातो देवाला, पाया पडतो, तीर्थाला जातो, नको नेकोतीत जातो. तुम्ही आम्ही गेल्यावर देवळातला देव निघून जात असेल, विश्वास करा. देव थांबतही नसेल. का नाही? कारण अशुद्ध काया आहे. आपल्या कायेचं वर्णन करताना एका ठिकाणी परमरसात सांगतात, प्रकृती काया, ज्ञान काया, विज्ञान काया, हे सगळं सांगतात. त्याच्यात नाही घुसायचं. पण आपली काया कशी आहे? महाराज सांगतात, परी ते हृदय भरले घन दाट. आपली काया, परी ते हृदय भरले घन दाट. काय आपल्या कायेमध्ये, हृदयामध्ये द्वेष, मत्सर, नुसता राग, विषय, वासना. एका माणसाचं पोट दुखू लागलं, एवढं पोट दुखाले, गडबडाळू लागला. डॉक्टर जवळ गेला. डॉक्टर जवळ गेल्यानंतर, डॉक्टर साहेब पोट दुखलाले. डॉक्टर म्हणला, गडबड करू नको, झोप मला इथं. क्वाटवर झोपवलं, बघितलं, चेक केलं, स्टेथोस्कोपी लावून चेक केलं, सगळं चेक केलं, पोट चेक केलं, सगळं बघितलं तर काय, बिमारीच नका पोटामध्ये, कुठलीच बिमारी नव्हती. आणि त्याला उठवलं, अरे तुला काहीच बिमारी नाही, काहीच झालं नाही. उग मनाचा भासायचा आहे. नाही साहेब, लय पोट दुखला नाही, बिमारी, इलाज करा. डॉक्टर म्हणलं, पेटीचा आवाज कमी करा. मला पेटीची गरज नाही. डॉक्टर साहेब म्हणलं, लय पोट दुखला, काय करू? काय? डॉक्टर म्हणलं, मग औषध द्या. म्हणलं, डॉक्टर द्यावं आता, काय औषध द्यावं? आलंय गिरायक, म्हणलं आता करूतच मला काहीतरी. आणि त्यानं काय केलं, त्याला ऍसिडिटीच्या गोळ्या दिल्या 15 दिवसाच्या. जा रोज एक घे, बरं वाटेल म्हणला. 500 रुपये मेडिकलचे, 500 रुपये दवाखान्याचे, टेस्ट बघायचे, नुसते चेक करायचे. घेतले, घरला आला आणि 1000 रुपये घेऊन खर्च. बरं वाटेल काय वाटलं त्याला पैसे घेतल्यावर. लय लोकांची बिमारी पैसे दिले की कमी होती बरं का.
नुसती पैसे दिले डॉक्टरला बरं वाटतंय, डॉक्टरनं काही देऊ न देऊ त्यांना सोनारानंच नाक टोचावं लागतं, त्याला ते म्हणतात. तिथं गेलं की बरं वाटतं. आणि घरी आला 15 दिवस गोळ्या घेतला, फरक काय पडला नाही. आता तर लई आडू लागला, आता तर लई पुढे 15 दिवस झाल्यावर अजून गेला, आता तर लई दुखलाय, लई दुखलाय. डॉक्टर आता तर गडबडावून लागला दवाखान्यामध्ये, आता तर लई दुखाले. डॉक्टरला प्रश्न पडला, करावं तर काय करावं, पोटात बिमारी नाही, औषध कशाचं द्यावं, बिमार असेल तर औषध द्यावं, रोग हरणार्थ घ्यावे रसायन, रोगच नाही औषध काय द्यावं. डॉक्टरनं म्हणला जाऊ दे, म्हणला आता काय करावं. डॉक्टरनं शेवटी प्रश्न विचारला, मला एक सांग म्हणला, तुझं पोट कधीपासून दुखलाले. हा साहेब म्हणला, कधीपासून दुखलाले, भावाच्या पोराला नोकरी लागली साहेब, त्या दिवशीपासून माझं पोट दुखालय. मला काय म्हणला, भावाच्या पोराला नोकरी लागली त्या दिवशीपासून पोट दुखलाले. याच्या पोटाची बिमारी कुठं होईल, सगळ्याला बिमारी हेच आहे. बरवे पण पराचे देखून वाटे करावे तयाचे नाशन, हेच वाटतंय आम्हाला. चांगलं झालेलं आम्हाला पाहत वाटत नाही, आणि दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहतोय ज्याला आनंद वाटतो. शेजारी पुढे गेला, गाव पुढे गेलं, संप्रदायात वाढले, कोणी आनंदानं भजन करू लागले, लेकर बाळ प्रवचन करू लागले, कीर्तन करू लागले, धर्माचा जोपासना वाढावड होऊ लागली. हे ज्याला चांगलं वाटतं त्याला माणसं म्हणत नाहीत, त्याला संत म्हणतात. शिवहार देह देवाला अर्पण होतो, जो शुद्ध आहे तो होतो, नाशवंत नाही, आपलं नाही. का आपल्या देहामध्ये पोटामध्ये वाचाळ, विषय, वासना, द्वेष, हळहळ, नको ते बोलणं, नको ते बसणं, नको ते उठणं, नाही ते आहे. म्हणून आपला देव कधी स्वीकार करत नाही. किती तीर्थाला गेलो, किती वाऱ्या केलो, किती पूजा केलो, किती गिरट्या घातलो, किती अभिषेक केलो, किती सोमवार धरलो, किती शिवरात्री केलो, किती पाणी व्हायलो, किती 108 बेलाचे अर्पण केलो. देव स्वप्नात बी येना, मनमत माऊली भेट बी देना. का देना, कारण आम्हाला पूर्णत्व भेटलंच नाही. परमार्थातलं पूर्णत्व म्हणजे देवाचा साक्षात्कार होणे. महाराज, या लिंगायत धर्माचं ते शेवटचं स्थळ आहे अष्टावरणापैकी, षटस्थळापैकी. पहिलं स्थळ कोणतं आहे, भक्त, महेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण. आणि शेवटचं स्थळ आहे ऐक्य. ऐक्य म्हणजे स्वतःच देव होणे. म्हणे मनमत शिवलिंग, देव होय हे चांग. त्याला म्हणतात देवाचा साक्षात्कार. देव भेटायला नाही, हा प्रसंग नाही झाला असं नाही. अर्पण केला आणि देव स्वीकारला, नव्हे देवाला यावं लागलं. त्याची काया वाचा मन त्याची भक्ती बघून, ती कोणाची भक्ती होती, चंदैयाची होती. चंदैयाची नुलीय चंदैया. काम काय करायचा, नुलीय म्हणजे दोरी. याच्याहून सांगू लागतो तुम्हाला, काय काहून सांगू लागतो. आणि दोरी ओळायचा, दोरी. मग पूर्वी दोरी कशाची ओळायची, तर पूर्वी ते आंबाडा, गवतापासून, आंबाड्यापासून दोरी ओळायची. मग आंबाडा कुठे भेटायचा, शेतामध्ये, डोंगरामध्ये. रोज जायचा शेतामध्ये, डोंगरामध्ये, आंबाडा कापायचा आणि आंबाडा कापून घरी आंबून त्याची दोरी करून बाजारात विकायचा आणि त्याच्यापासूनच उदरनिर्वाह करायचा. शरणांचं काय एक होतं, जमवून ठेवायचं नाही, उद्याची चिंता नाही. किती जमवायचं, जेवढं पोटाला लागल तेवढंच जमवायचं. आणि महाराज, हे सुखी संसाराचं वाक्य. मनमत माऊली म्हणतात, वाडी भुकेली या अन्न, हो का कैसेही भोजन. आमच्या दारावर कुत्र जरी आलं, गुरुलिंग जंगम सोडा हो, संसारिकाच्या दारावर कुत्र जरी आलं तरी त्या कुत्र्याला रोटी टाका, पाणी पाजा. जर विनमुख गेलं तर संसारातलं सगळं तत्व तुमचं घेऊन गेलं. शिवहार. संसारिकाच्या दारावरून कोणीच उपाशी जाऊ नये. जीव उपाशी जाता कामाचं नाही. संसारच संपला आपला, काहीच कामाचं नाही जर कोणी उपवाशी गेलं तर. मग काय करावं, आम्ही कमवावं, किती कमवावं. कबीरजी म्हणतात तिथं, साई मुझे इतना दीजिए, किती, साई मुझे इतना दीजिए जा में मेरा संसार समाये. बस मला संसारानं समावं. मैं भी भूखा न रहू और साधू भून भिकारी भूका जाई. मी बी उपाशी राहणार नाही आणि साधू सुद्धा उपवाशी जाणार नाही. देवा मला इतकंच दे, इतकंच दे, इतकंच दे. हे शरणांचं जीवन तत्व. आंबाडा करायचा, दोरी वळायचा, बाजारात विकायचा, उदरनिर्वाह चालायचा त्याच्यावरून. मायबापानो, रोज कायक असताना एका दिवशी चंदैया दोरी करण्यासाठी किंवा तोडण्यासाठी, आंबाडा तोडण्यासाठी शेतामध्ये गेला. आणि शेतामध्ये आंबाडा तोडत असताना, पण कसं, मुखाला नाम होतं, मुखाला काम. बसवनाचा दुसरा मंत्र आहे का, पहिला मंत्र होता कायक वे कैलास,
आणि दुसरा मंत्र हे घेऊन जा घराला जाताना तुम्ही. या दोन गोष्टी लिहून ठेवा तुमच्या घरावर, कोणत्या भिंतीवर. काय कवे कैलास आणि दुसरा मंत्र संसारिकांना देव व्हायचा मंत्र. देव व्हायचा मंत्र, कुठंच जायची गरज नाही. काय मंत्र आहे? हाताला काम आणि मुखाला नाम. झालं, याच्या एवढा मोठा देवच नाही. किती सोपा मंत्र आहे. हातानं काम करायचं आणि मुखानं नाम करायचं. कोणाला वाईट बोलायचं नाही, द्वेष करायचं नाही, कुणाची निंदा करायची नाही. सगळ्यात सोपं जीवन मंत्र परमार्थाचा. त्यानं काम करायचा पण हातानं काम, पण मुखाला नाम. नम शिवाय, ओम नम शिवाय. देवाचं नाम मुखामध्ये. आणि आंबाड्या तोडला आणि आंबाड्या कापत असताना एवढा बेभान झाला, त्याच्या गळ्यातला इष्टलिंग कधी गळाला आणि खाली गवतात पडला, त्याला ध्यानच नाही. गवतात देव पडला याला आठवणच नाही. तशाच आंबाड्या कापल्या, गोळा केल्या, भारा पेंडी बांधली आणि पेंडी बांधून कल्याणमध्ये आले. कल्याणमध्ये आल्यानंतर इकडं तिकडून येऊ लागले मडिवाळ माचय्या येत असताना ते पाहिलं माचय्यानं. आणि त्यावेळेस वस्त्र काय असायचे? धोती, एक बनेन. बघ आपल्या शेतकऱ्याच्या अंगावर किती राहतात कपडे, एवढे शेतकऱ्याच्या अंगावर. एक शेतात काम करताना बनेन, धोती. आणि त्यानं घरला येताना ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. कोण? चंदय्या. डोक्यावर भारा, गावात आला, कल्याणमध्ये आला, हातामध्ये ओम नम शिवाय. ते पाहिलं माचय्यानं आणि माचय्यांना दिसलं ज्याचं नाव घेऊ लागलाय गळ्यात काही इष्टलिंग नाहीच याच्या. आणि धावत 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 माचय्या जवळ गेले आणि जवळ जाऊन चंदयाला शरणू शरणार्थी घातला. काय काय घातला? अप्पा शरणू शरणार्थी म्हणा, शरणू शरणार्थी म्हणा जोरात. बरोबर म्हणा रे, बाकीच आपला काय घेणार, म्हणजे तुम्ही हो सगळं फक्त. बरोबर म्हणा, शरणू शरणार्थी. चांगलं बसायचं, चांगलं बसायचं. हात जोडायचे, हात म्हणा आता. शरणू शरणार्थी, शरणू शरणार्थी. माग महिला मंडळ म्हणा आता, हात जोडा मला. मी तुम्हाला जोडतो, तुम्ही मला जोडा. ही पुरुष प्रधान संस्कृती केली आपण. शरणात पुरुषानं पुरुषाला घालायचं. बायकांना जमत नाही भगवंताचं नाम स्मरण करायला. काय वेळाचा बाजार केला मला. उठल्याबरोबर सासऱ्याला, सासूला, लेकरांना, आणि लेकरांनी आपल्याला म्हणावं बाबा शरणू शरणार्थी. नाही, आमच्या हाताला देवाचं ना, मुखाला राहत नाही. शरणू शरणार्थीसाठी हात जोडत नाही. हातावर तोटा, तंबाखू, बिड्या, उठल्या उठल्या आम्हाला नाशिवंत हे आमच्या जीवनामध्ये. पण लेकराला म्हणत नाही आपण उठल्या उठल्या. हे संस्कार द्या लेकराला उठल्यावर. सर लेकरांना उठल्या उठल्या शरणू शरणार्थी घालायला शिकवा. लेकरांनो उद्या उठल्याबरोबर काय करायचं? बाबा असू द्या, चुलता असू द्या, कुणी उठू द्या, उठल्याबरोबर बाबाला काय म्हणायचं? शरणू शरणार्थी. आणि वंदन करायचं, पाया पडायचं. दुसऱ्या जाऊ द्या, माझ्या मुलींनो, माझ्या लेकरांनो तुम्हाला विनंती करतो, उद्यापासून तुम्ही काम करायचं. हे संस्कार आपण करायचे. बाकी कोणी करू नत करू. मान्य आहे? वचन देता मला? परिवर्तन हेच लेकरं महत्वाचे आहेत आम्हाला. गरज नाही बाकीच्या लोकांची. लेकरं जरी आमची सुधारले तरी तुमच्या लेकराने तुम्हाला शरणार्थ घातला. अहो चांगलं बोलायला शिकले, वागायला शिकले. सत्याच्या निमित्तातून हे जरी त्यांना घडलं तरी सत्याचं सार्थक झालं. तुमचे लेकरं चांगले वागायला शिकले तर आम्हाला कमिशन मिळणार नाही. हे त्याचं वैभव सांगतो. शरणू शरणार्थी घातला चंदयाला आणि चंदया शरणू शरणार्थीने डोक्यावर भाडा टाकला आणि शरणू शरणार्थी म्हणला. शरणू शरणार्थी म्हणल्यावर चंदयाला म्हणले माचय्या, अरे चंदया, ज्याचं भजन करू लागलायस, एवढं भजन म्हणतोयस, एवढं ध्यान देऊन देवाचं नामस्मरण करतोयस, तो देव कुठं आहे? तो देव कुठं आहे म्हणल्याबरोबर हृदयाला हात लावला चंदयानं. लावल्या लावल्या कळालं गळ्यात काही इष्टलिंग नाही. माचय्या म्हणले, अरे जा, शास्त्र काय सांगतं? लिंग जयाचा प्राण, तो हरवताची सोडी प्राण, ऐसे जयाचे लक्षण, तोची विरक्त जाणावा. कोणाला म्हणावं? त्याचा इष्टलिंग बाहेर गेल्याबरोबर प्राण जावा. तू वाचलायच कसा? जा, ती लिंग शोधून आण. लिंगाविन वाचणे ते प्रेता समान जाणणे, की भ्रतार विने जिने विधवा जैसी. लिंगाशिवाय जर वाचला तर, दीक्षा नसेल तर, देवाचं नाम स्मरण नसेल, कपाळाला भस्म नसेल, रुद्राक्षमाळा नसेल, धर्माचं आचरण नसेल तर विधवा एखाद्या भ्रतार विने जिने, एका विधवा जशी जीवन जगते ना तसंच जीवन आहे अभक्ताचं जीवन. अभक्ताचं जीवन. जा, इष्टलिंग शोधून आणा. चंदया काय म्हणली ऐका आता. चंदया काय म्हणली? अजिबात नाही, जाणार नाही, लिंग शोधाय जाणार नाही म्हणले.
आणि भारा उचलला पुन्हा डोक्यावर ठेवला. माचया म्हणले अरे असं नसतं रे, जा लिंग शोधून आण, लिंगाशिवाय राहता येत नाही. चंदयानं सांगितलं असल गरज तर देवानं माझ्याकडे यावं, मी देवाकडे जाणार नाही. याला म्हणतात भक्तीचे धनुष्य, वैराग्याची ओढी, ज्ञानबाण सोडी देवावर. काय आठवण आहे? भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी. भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी. ज्ञानबाण सोडी देवावरी, ज्ञानबाण सोडी देवावरी, ज्ञानबाण सोडी देवावरी, ज्ञानबाण सोडी देवावरी. भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी. भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची गोडी. काय अधिकार आहे भक्ताचा? देवाला शोधायला, लिंगाला शोधायला चंदया गेले नाही. उलट काय म्हणले, गरज असेल तर देवानं माझ्याकडे यावं. भक्तीचं सामर्थ्य, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी, ज्ञानबाण सोडी हो देवावरी. विश्वास करा, घरी तसेच गेले. भारा डोक्यावरचा अंगणात टाकला आणि गेले 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 देवघरापुढे जाऊन बसले. समाधी लावली, एका ठिकाणावर बसले. लिंग तर नव्हता. शांत मुद्रा केली, समाधी मुद्रा केली आणि भजनाला चालू केलं. एकच भजन केलं, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव. भजन चालू केलं, सगळं सोडून देऊन. श्री गुरु बसवा लिंगाय नमो, श्री गुरु बसवा लिंगाय नमो. शिव ओम, शिव ओम, सच्चिदानंद ओम. शिव ओम, शिव ओम, सच्चिदानंद ओम. देवघरात जाऊन शांत मुद्रा, समाधी मुद्रा केली. देव तगड्यात नव्हता आणि भजन करायला लागला. दिवस गेला, रात्र गेली, दुसरा दिवस गेला, दुसरी रात्र गेली, तिसरा दिवस उजाडला, तिसरी रात्र संपली. चालूच आहे. सांब सदा शिव. उठा तयार नाही, तहान नाही, भूक नाही. का? कारण एक परिणाम झालता. काय? काया वाचा मन झाले प्रभू पायलीन. अंग सती लिंगपती. देवाला अर्पण केलं तर देवच नाही तर खाऊन पिऊन करावं काय? आणि देवघरापुढे बसून सांब सदा शिव. 3 दिवस 3 रात्रा गेल्या. इकडं चंदया बसले. पण ज्याचा जीव देवात आहे त्या देवालाही करमत नाही एकटं राहायला. शिव म्हणतात माझा आणि भक्ताचं नातं काय? महादेव म्हणे भक्त आणि देव, उरला नाही ठाव पाहता येते. मीच तो, तोच मी जाणीजे, तया मज भेद न मानीजे, तयाचनी देव पण माझे. ये रवी मी देव ना भक्त. मी देव पण मला कशामुळे? भक्तामुळं देव पण आहे. आईला आई पण कशामुळं? पोटाला बाळ आलं तर आईला आई पण आहे, मातृत्व आहे. नाहीतर कोण विचारतंय? कोण विचारत नाही. लग्न होऊन 10-15 वर्ष झाले, भरपूर दिवस झाले, बाळ नाही झालं की बायका म्हणतात माया अक्का आणि ताईला अजून काय झालं नाही. काय व ताईला अजून, आणि ताईला काय झालं नाही, ताईला काय झालं नाही. पूर्णत्व आहे का? पूर्णत्व नाही. जर बाळ झालं नाही सौभाग्यवतीला. तसं
देवाला सुद्धा किंमत नाही भक्त नसेल तर. देवाला तिकडं 3 दिवस 3 रात्र झाल्या. देव म्हणले देवाला भूक लागली आता. आंघोळ नाही, त्याला तीर्थ नाही, प्रसाद नाही. गुरुवे नमा, जंगमाय नमा, लिंगाय नमा. रोज 3 वेळा स्नान पूजा. त्या देवाची काय कमी सोय होते का चंद्रयाच्या गळ्यात? पण हरवला. 3 दिवस झाले, स्नान पूजा प्रसाद काहीच नाही. तिकडं भूक लागली लिंगदेवाला. लिंगदेवा म्हणला काय भानगड झाली, उगच हरपलो, उगच परीक्षा बघलो. माझा भक्त माझं चिंतन तिकडं करू लागलाय, आता मी काय करू? वाटलं का देवाला भूक लागत नाही? देवाला भूक लागते. फक्त चारवणारा भक्त पाहिजे, चारवणारा नामदेव पाहिजे, चारवणारा हरळया पाहिजे, चारवणारा बसवण्णा पाहिजे, चारवणारा मनमत माऊली पाहिजे. देवाला बोलवणारा म्हणजे शिवलिंग शिवाचार्य पाहिजे. देवाला बोलवता यावं. देव येतो, भानगड असे आम्ही देवाला बोलवलोच नाही, देवाच्या नावावर सोंग केलो म्हणून देवाला नाही. देवाला काय भूक लागत नाही का? लागते. मनमत माऊली सांगतात देवाला भूक कशाची लागते. मनमत म्हणे देव प्रेमाचा भुकेला, अनेक कुणाला नाटोपेची. त्याला प्रेमाची भूक आहे. गिरट्या घालताव तुम्ही, त्याला भूक तुमच्या भक्तीची आहे. काढवाती अर्पण करताव, त्याला भूक आहे. त्याला भजनाची, तुम्ही त्याला बेल अर्पण करताव, पाणी अर्पण करताव, नको त्या गोष्टी अर्पण करताव. आणि जे पाहिजे ना ते देत नाही. अर्पण करू नका असं माझं मत नाही. पूजा करा, बेल वहा, फुलं वहा, पण त्याला अगोदर भावानी वहा, प्रेमाने वहा. याचा तो भुकेला आहे. शेवटी काय केलं लिंगदेवाने? लिंगदेव म्हणले आता असं जमणार नाही. मग काय करावं? लिंगदेवानं सगुण साकार रूप घेतलं. सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, ते नेमाजे झाले समाधान. सगुण रूपाला लिंगदेवाला आणि शोधत 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 चंदयाच्या घरी आले. चंदयाची अवस्था काय? सांब सदा शिव चालूच आहे, भजन चालूच आहे. आणि 3 दिवसाला देवाला आणि उठवला. अरे चंदया मी आलो रे, चंदया मी आलो. आल्यावर चंदयानं डोळे उघडले. अरे तुझ्याचं भजन करतोयस ना, तुझा लिंगदेव, हरवलेला लिंगदेव आलो, मला धारण कर. चंदया काय म्हणतात? खबरदार, आला कसं निघून जा बाहेर, कोण बोलवलं तुम्हाला? चंदयानं विचारलं. अरे चंदया मी तुझा देव आहे रे, कोण आहे तुला माझ्याशिवाय? आणि मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे रे देवा? नको रे चंदया नको, मला धारण कर. देवा तुम्हाला आता कळलंय काय? तेव्हा हरवताना कळालं नाही काय तुम्हाला माझ्या गळ्यातून? नाही रे चंदया, चूक झाली. देवाला माफी मागावं लागली. चंदया म्हणले देवा मी तुम्हाला काय अर्पण केलं देवा? कधी तुम्हाला सोडून राहिलो का नाही? केवळ काया नाही, काया वाचा मन हे सर्व देवा तुम्हाला अर्पण करून तुमची भक्ती केलो. तुम्ही का मला सोडून गेलो? इष्टलिंग देवाला चंदयाला वचन द्यावं लागलं. अरे चंदया चूक झाली, यानंतर तुला सोडून कधीच जाणार नाही. चंदयाला वचन दिलं. त्यावेळेस चंदयानं देवाला अर्पण केलं, देवाला धारण केलं. तोपर्यंत धारण केलं नाही. अवस्था ही झाली. हेच महाराज म्हणतात, ज्या दिवशी देवाला तुम्ही देह प्राण इष्टलिंग अर्पण केलो, काया वाचा मन अर्पण केलो, मग आता काय उरतं? काहीच उरत नाही. नाही उरलो देवराया सर्व निमाली ही माया. आणि देव जर तुम्ही झालात, आता काय सुखाला सुकाळ आहे का? सुखाचं सगळं जीवन सुखाचं आहे. केला सुखाचा सुकाळ तळमळ, काय संसाराची तळमळ आहे? देव झालो देव, अवघी गेली तळमळ. आणि म्हणून एकदा देवाला अर्पण केलो की शेवटी परिणाम काय होतो? लक्ष्मण तो कोठला, 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 लक्ष्मण लक्ष्मण तो कोठला.
होऊनिया गेला लक्ष्मण तो गोठला लक्ष्मण तो गोठला लक्ष्मण महाराज संत सुता म्हणले, मी कुठला कोण आहे, काय माझं अस्तित्व आहे, मी कोण आहे? लक्ष्मण तो कोठला, मी कोण आहे? मी कोणी नाही रे देवा, तुझंच स्वरूप आहे. शेवटी काय झालं? शिव हो निया ठेला, मी काय झालो देवा? तुझंच रूप झालो, तू माझा झालास. हेच अस्तित्व आहे आपलं, काही नाही, क्षण आपला नाही, जीवनाचा भरवसा नाही, सगळं त्या भगवंताचं आहे, त्यानं निर्माण केलंय. आणि म्हणून आपला अहंकार करू नका, गर्व करू नका. हात जोडून उठताना बसताना झोपताना उठताना भगवंता तुझंही म्हणायचे का, देवा तुझ्यामुळं जगतोय म्हणायचे का. आणि सेवाभावानं राहा, नम्र भावानं जीवन जगा, दासत्वानं जीवन जगा. घर दार शेती बाडी घोडी म्हाडी सगळं इथं सोडून जावं लागणार आहे, कुठलीच गोष्ट सोबत यावी लागत नाही. सगळं सोडून जाताना जाताना फक्त नामचिंतन घेऊन जा, चांगलं वागणं घेऊन जा. हेच या जीवनाचं अस्तित्व आहे. हे कधी करता येतं? ज्या दिवशी काया वाचा मन सर्वस्वानं या भगवंताला, या देशाला, या मातृभूमीला अर्पण करता येतं. आणि तसं तुम्ही आम्ही अर्पण करावं ही संकल्पना आपल्या डोक्यात यावी, म्हणून ही चिंतनीय सेवा होती. सेवा करत असताना काही वेडवाकडं बोललो असेल, काही अपशब्द गेला असेल तर मला माफ करा. झालेली सेवा त्रिकालवंदनी गुरुमावली तथा सर्व संत सज्जन मायबाप मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणावर विलीन करून सेवेला पूर्णविराम देण्या अगोदर एक महत्त्वाचा विषय, महत्त्वाची गोष्ट, फार महत्त्वाची. कलियुगात कीर्तन संपलं, एकच तुम्हाला हात जोडून विनंती करतो. हल्ली समाजामध्ये विषमता झाली. विषमता कशाची विषमता बाबा? लग्नाची खूप मुलं राहिलीत, लग्नाची खूप मुलं आहेत, सगळीकडे हीच बोंबामुळे. याचा अर्थ मुली संपल्या का? नाही, मुली पण आहेत, पण भानगडाच झाली. मुलीच्या वडिलाला आईला भाव लय आला, भाव फुकटचा भाव आहे. आणि सगळ्यांना काय वाटते, माझ्या मुलीला नोकरीवाला भेटावा, शेतीवाला भेटावा, प्रॉपर्टीवाला भेटावा, चांगलं घर भेटावं आणि वाटावं. काही दुजं नाही ते, आई वडिलांना कोणालाही वाटतं माझ्या लेकीला चांगलं भेटावं. चांगलं पहा, पण घर चांगलं भेटलं म्हणजे चांगलं स्थळ नाही. शेतकरी किंवा चांगला डॉक्टर, व्यवहारी, व्यापारी भेटला म्हणजे चांगलं स्थळ नाही. चांगलं स्थळ कशाला म्हणावं? आई वडिलाचं पूजन करतो, निर्व्यसनी राहतो, देवाचं नाव घेतो आणि देह चिंतन भगवंताला समर्पित करतो, त्याला चांगलं स्थळ म्हणावं. समाजात अशी मुलं आहेत, निर्व्यसनीही आहेत, परमार्थातही आहेत, चांगली मुलं आहेत. माझं सांगत नाहीये, मला 2 लेकरं आहेत, झालं लेकरं. पण सगळ्याच दुसऱ्या गोष्ट खूप चांगले लेकरं आहेत, त्या लेकरांकडे बघा. हात जोडून विनंती करतो, सगळ्यांनी या गोष्टीचाही विचार करा. काही वाईट लोकांमुळं, काही मुलांमुळं, काही व्यसनी लोकांमुळं, मुलांमुळं चांगल्या लेकरांचे लग्न व्हायचे राहिलेत. म्हणून मायबापांना हात जोडून विनंती करतो, चांगले लेकरही बघा आणि चांगल्या लेकरांना, सेवा करणाऱ्या लेकरांना, परमार्थिक लेकरांना, निर्व्यसनी लेकरांना मुलगी द्या, त्यांचीही लग्न लावा, संसार त्यांचाही चालवू द्या. हे जर केलो तर उद्याही आपल्याही त्यांना नातवाला कोणी देतील उद्या. नाहीतर विषमता होत राहील, विषमता होत राहील. थोडा हा विषय चिंतनाचा आहे, समाज बांधवांनो डोक्यात घ्या, याविषयी चिंतन करा. आणि पुनश्च एकदा ही चिंतनीय सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी विलीन करून तुम्ही सर्व सद्भक्त मायबाप मंडळी तुम्हाचं दर्शन घेऊन या सेवेला पूर्णविराम. गुरुराज तुझ लागे